शहरामध्ये छावणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे आपल्या हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्तीमधील वरील मूर्तीच्या दानपेट्यातील रक्कम, त्याचबरोबर ती मूर्तीच्या डोळे तसेच पायातील दागिने आणि इतर जे काही आभूषण होतं ते चोरीला गेलेलं होतं. त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखल्याबद्दल आणि चोरीच्या बद्दल BNS 398 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या अनुषंगाने शहरामध्ये नाकाबंदी, त्याचबरोबर गुन्हेगारांची पडताळणी, चेकिंग सर्व चालू होतं. प्रामुख्याने DCP क्राईम ब्रँच श्री नवले, ACP C राजपूत, त्याचबरोबर PI गजानन कल्याणकर, त्यांचे टीमचे PSI श्री संदीप काळे, श्री मेनपुतळे आणि इतर सर्व अंमलदार अतिशय दिवस रात्र यामध्ये मेहनत घेत होते आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना जे काही लीड मिळालेलं होतं, माहिती मिळाल्या होत्या, त्या अनुषंगाने त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आरोपींची नावं आहेत अमजद खान, सलीम खान, शोएब शेख, शेख बाबा, शेख समीर, शेख सलीम, शेख आमिर, शेख नब्बू, इरफान खान उर्फ इम्माम, युनुस खान. काही आरोपी याच्यातले जलाल कॉलनी, कटकट गेट, रोजाबाद या ठिकाणचे राहणारे आहेत. या आरोपींची आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड 6 दिवसाची घेतलेली आहे आणि आरोपींकडून आतापर्यंत जवळपास 1,12,000चा मुद्देमाल म्हणजे कॅश, त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये हनुमानांच्या मूर्तीवरती जे दागिने गेलेले होते ते देखील आम्ही जप्त केलेले आहेत. याच्यातल्या काही आरोपींचं पूर्वीचं गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे आणि इतर देखील मुद्देमाल आहे, तो आम्ही लवकरात लवकर त्यांच्याकडून जप्त करू. हा, त्यांचे पूर्वी काही रॉबरीचे आणि काही इतर देखील गुन्हे आहेत. अरे बाबा, आडवे जाऊ नको तिथून, असा थोडं थांब ना जरा, सॉरी. आणि त्याच्यातल्या 2 आरोपींनी पूर्वी हर्सूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती देखील चोरली होती. ती देखील आपण गुन्हा डिटेक्ट केला होता. त्याच्यामध्ये ह्या 2 आरोपींना अटक केलेली होती. अमजद खान, सलीम खान आणि शेख शोएब शेख बाबा. नार्कोटिकचं मराठी